जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधास बोध व्हावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्दैवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 8 समास 6 दुश्चित निरूपण। 5व्या समासामध्ये मायेचं सर्व रूपामध्ये वर्णन करून शिष्याच्या सर्वच्या सर्व मायेच्या संदर्भातील आणि परब्रह्म परमात्म्याच्या संदर्भातील आशंका दूर केल्या आणि त्या समासाचा शेवट असा केला की सकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे मोक्ष प्राप्ती ही सत्संगानं घडते असं सांगितलं। मग सत्संगानं जर मोक्ष प्राप्ती होते तर या समासाचा विषय असा प्रारंभ होतो की श्रोते विनती विनवी वक्तयासी श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किता दिवसी हे माझं निरूपण। तुम्ही सत्संग म्हणता तर सत्संगाचा हा जो महिमा आहे काय आहे हा मला तुम्ही समजावून सांगा आणि सत्संग झाल्यानंतर किती दिवसांमध्ये मोक्ष मिळतो हे सुद्धा तुम्ही मला समजावून सांगा। धरिता साधूची संगती किता दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दीनास करावा। दीन भावनेनं म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन श्रोता हे विचारत आहे, तो काही आढ्यतेनं विचारत नाहीये, त्याच्यामध्ये तो दीन भाव आहे, ते जाणून घ्यायची इच्छा आहे, त्याला तळमळ आहे आणि अशाच श्रोत्याला सद्गुरूंनी सांगायचं आहे, इतरांना सांगायचं नाही। म्हणून दीन भाव धारण करून हा श्रोता सद्गुरूंना विचारतोय। सद्गुरूंनी तत्काळ उत्तर देऊन टाकलं। सद्गुरू म्हणतात मुक्ती लाभे तत्क्षणी, त्याच क्षणी मुक्तीची प्राप्ती होते ज्या क्षणी तो सत्संगतीमध्ये जातो। विश्वासता निरूपणी, पण कधी तत्क्षणी मुक्ती लाभते याला आपण आदर्श उदाहरण असं म्हणतो। त्या क्षणी ती मुक्ती लाभते। तसं तुम्हाला सांगायला एक उदाहरण म्हणून की कंपनीनं एखाद्या गाडीचं मायलेज दिलेलं असतं की ही गाडी 1 लिटरमध्ये इतका अंतर कापेल, पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये ती गाडी रस्त्यावरून चालते तेव्हा तेवढं मायलेज येतच नाही, त्याच्यापेक्षा कमी येतं। त्याचं कारण का? कारण त्यांनी आदर्श स्थितीमध्ये किती गाडी चालेल हे दिलेलं असतं। आदर्श स्थितीमध्ये म्हणजे किमान प्रतिरोध त्याला आहे आणि ज्या वेगामध्ये त्यासाठी ते यंत्र इंजिन डिझाईन केलेलं आहे त्या वेगामध्ये ती गाडी पळवलेली आहे, किमान प्रतिरोधामध्ये। मध्ये ब्रेक लावायचा नाही, ऍक्सिलेटर दाबायचा नाही, काही करायचं नाही आणि त्या स्थितीमध्ये जर ती गाडी पळली किमान अवरोधामध्ये मिनिमम रेझिस्टन्स, तर गाडी एवढं अंतर देते 1 लिटरमध्ये। त्याला गाडीचं ऍव्हरेज किंवा मायलेज असं म्हणतात। ते कधीच साधत नसतं, त्याच्यापेक्षा कमीच मिळतं। तसं इथं मुक्ती लाभे तत्क्षणी करोडो करोडोंमध्ये, हजारो करोडो मधला एखादा साधक इतक्या योग्यतेचा असतो की तो पहिला सत्संग ऐकतो आणि मुक्त होतो। मुक्ती लाभे तत्क्षणी, पण कधी? हे कधी शक्य आहे? व्हॉट आर द प्रीरेक्विजिट्स? त्याच्याकडे कोणते सद्गुण हवेत की जे असल्यानंतरच त्याला तत्क्षणी मुक्ती प्राप्त होईल? ती आहे विश्वासता निरूपणी। परिपूर्ण विश्वास त्या निरूपणावर त्याचा बसला आणि दुश्चित्तपणे हानी होत असे, त्याच्यामध्ये लवमात्र दुश्चित्तपणा नसेल। दुश्चित्तपणा म्हणजे काय? एकाग्र न झालेलं मन, ज्याला आंग्ल भाषेचा प्रयोग करायचा झाला तर डिस्ट्रॅक्टेड, डिसएंगेज अँड डिस्टर्ब माइंड असं आपण म्हणतो।
की जे मूळ विषयापासून दुसरीकडं ओढलं गेलेलं आहे, डिस्ट्रॅक्टेड आहे, डिसएंगेज म्हणजे विषयापासून भलतीकडेच गेलेलं आहे, वेगळेच विचार मनामध्ये चाललेले आहेत, असं जे मन आहे, एकाग्र न झालेलं मन, व्यग्र झालेलं, डिस्टर्ब माइंड, व्यग्र झालेलं मन, हे दोष ज्या मनामध्ये नाहीत, ज्याची बुद्धी अगदी स्थिर आहे आणि जे सांगितलं त्याच्यावर परिपूर्ण विश्वास ज्याचा आहे, त्याला त्याच क्षणी मुक्ती लाभते. पहिल्या सत्संगामध्ये पण बोलणारा हा आत्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हवा. तो श्रोत्रिय हवा म्हणजे शास्त्रीय विधान त्याला नीट समजावून सांगता येणारा हवा, आणि मुळात तो ब्रह्मनिष्ठ हवा म्हणजे वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा, अनुभवी वक्ता हवा. वक्त्याचे हे गुण हवेत. हे इथं सांगितले नाही आहेत, कारण ते आधीच पूर्वी सांगून ठेवलेले आहेत की वक्त्याचे कोणते गुण आहेत. त्यामुळे इथं ते सांगितले नाहीत, इथं श्रोत्यांचे गुण सांगितले. म्हणजे अनुभवी, ज्याला आत्मानुभव झालेला आहे असा, आणि ते उलगडून सांगण्याची कला ज्याच्या वाणीमध्ये आहे, म्हणून त्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असं म्हटलं. म्हणून श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, ते जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर समित आणि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशा गुरूंकडे तुम्ही जावं. तो ब्रह्मनिष्ठ असायला हवा तर हे आहेच, पण तो श्रोत्रिय सुद्धा असायला हवा. श्रोत्रिय म्हणजे तो फक्त आत्मज्ञानी आहे असं नाही, तर श्रुतीशास्त्रांचा त्याचा प्रगाढ अभ्यास झालेला असून ते कसं समोरच्याला समजावून सांगायचं त्याची हातोटी सुद्धा त्याच्याकडं असायला हवी. हे दोन सद्गुण वक्त्याचे असायला हवेत, आणि श्रोत्याचे दोन सद्गुण परिपूर्ण विश्वास वक्त्याच्या वाणीवरचा आणि स्वतःच एकाग्र झालेलं, कुशाग्र आणि एकाग्र झालेलं मन, या दोन गोष्टी त्याच्याकडे हव्या. मग काय होईल, त्याच क्षणी त्याला मोक्षाचा लाभ होईल. पहिल्या सत्संगामध्ये जसे योगीराज कल्याण स्वामी होते, जे समर्थांच्या संगतीत आले आणि तत्काळ मुक्त झाले. सोलीव सुख नावाचा अप्रतिम प्रकरण दासबोधाचं आहे. त्या सोलीव सुख प्रकरणामध्ये याचा प्रत्यंतर आपल्याला येतो की सद्गुरूंनी तत्काळ सत्संगातूनच शिष्याला म्हणजे कल्याण स्वामींना मुक्त केलं. तर असा तो सत्शिष्य तो त्या क्षणीच मुक्त होणारा असतो. पण दुश्चित्तपणा जर असेल, म्हणजे तुमचं मन एकाग्र नसेल, व्यग्र असेल, अस्थिर असेल, अशांत असेल, अप्रयुक्त म्हणजे डिसएंगेज्ड त्या विषयापासून असेल, तर काय होतं, दुश्चित्तपणे सुचितपणे दुश्चित्त मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणेपरी. आमचं तर महाराज मन दुश्चित्तच असतं बऱ्याच वेळेला. तुम्ही सांगता त्यातलं थोडंसं लक्षात राहतं, बाकीचं तर सगळं उडूनच जातं, लक्षातच राहत नाही. त्यावेळेपुरतं वाटतं हा कळलं, मला लक्षात राहिलं, कळलं काय विषय. 2 दिवसांनी, 2 दिवस तरी कशाला हो, 2 तासांनी जरी विचार करायचा झाला तर अरे मगाशी आपण काय ऐकलं, नाही लक्षात आलं. सुचितपणे दुश्चित्त, आम्हाला वाटतं की आम्ही सुचित आहोत, म्हणजे सगळं कळलेलं आहे, आणि उठून गेलो की निम्म्याहून अधिक निघून गेलं डोक्यातून, असं आमचं मन होतं, अकस्मात होऊन जातं. आता याला निवांत कसं करावं याचा उपाय सांगा. तेव्हा सद्गुरू म्हणतात, मनाच्या तोडून ओढी. श्रवण कसं करावं, अप्रतिम उपदेश आहे, लक्षपूर्वक ऐकायला हवा. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी. अत्यंत आवडीनं आत्मीयतेनं श्रवणाला बसावं. हे मला माहितच आहे, हे सगळं मला माहिती आहे, हे काही हे ठीक सांगितलं नाही, हे उदाहरण चुकलं, हे प्रभावी वाटत नाहीये, हे उगीच पालधाळच लावतायत, हे फारच त्रोटक सांगतायत. वक्त्याच्या गुणदोषांकडे पाहण्यासाठी तुम्हाला श्रवण करायचं नाहीये, विषयाच्या श्रवणासाठी तुम्ही बसलेले आहात, वक्त्याची परीक्षा घेण्यासाठी बसलेले नाही आहात. म्हणून श्रवणी बसावे आवडी. आपोआप कळणार आहेत की वक्त्यामध्ये काय गुण आहेत, काय दोष आहेत, ते कळणार आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी बसलेले नाही आहात. आवडीनं बसा, त्यातील हृदय ग्रहण करा, बाकीचं सोडून द्या. वक्त्याची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला कोणी बसवलेलं? म्हणून कसं बसावं, श्रवणी बैसावे आवडी. सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. इतकं सुंदर ही ओवी आहे. सार्थकपणे घडीने घडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा.
अत्यंत सावध असायला पाहिजे. श्रवण करताना चित्त एकाग्र हवं आणि सावधपणे हे करायला हवं, तरच काळाचं सार्थक होतं. म्हणजे ज्यासाठी तुम्ही वेळ दिला तो वेळ कारणी लागला, याला सार्थक होणे म्हणतात. नाहीतर काळाचं सार्थक झालं नाही, वेळ फुकट गेला तुमचा. मग पुढे ते म्हणतात, सार्थक काळ झाला तर काय होतंय? अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुश्चित्तपण आले तरी पुन्हा श्रवण करावे. अर्थ आणि प्रमेय म्हणजे सिद्धांत. तो विषय, त्याचा अर्थ काय आहे आणि त्या सर्व अर्थाचा सारांश काय आहे, सिद्धांत काय आहे, हे नीट समजून घ्या. तो ग्रंथांतरी अनेक ग्रंथांमध्ये दिलेला अर्थ लक्षात घ्या आणि मग त्याचा शोध घ्या. म्हणजे यू हॅव टू सर्च फॉर इट. परमार्थामध्ये शोध घेणं अपेक्षित आहे की जे सांगितलं जो भावार्थ आहे तो भावार्थ माझ्या हृदयामध्ये किती जागृत आहे तो शोध. कारण हा आत्म्याचा शोध आहे. परमार्थ ग्रंथामध्ये आत्मा हा विषय आहे. भौतिक विषयांमध्ये बाहेरचे विषय आहेत, पण परमार्थ ग्रंथ आत्म्याचा शोध घेणारा विषय आहे. म्हणून आत्म्याचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणून ते अभ्यंतरी आतमध्ये तो शोध घ्यायचा आहे असं समर्थ सांगतात. आणि मध्ये मध्ये तुमच्या मनामध्ये विकल्प येतील, आता नको नंतर करू, आता मनच लागत नाही आहे, ते जरी आलं तरी ते मोडून काढा आणि पुन्हा श्रवण करायला बसा, चिंतन करायला बसा. हा आळस आला झटकून टाका. जसं अंगावर एखादं झुरळ चढलं की आपण झटकतो पटकन, तसं हा आळस, मनाची व्यग्रता, एक विषय सुरू असताना दुसरे विषय मनामध्ये येणं, चिंतन सुरू होणं, हे सगळं झटकून लावा असं समर्थांनी सांगितलं. दुश्चित्तपण आले तरी पुन्हा श्रवण करावे, परत ऐकायला बसा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, समर्थांच्या काळात तर रेकॉर्डिंग वगैरे काही विषय नव्हता, मग पुन्हा श्रवण कसं करणार? त्यासाठी त्या काळामध्ये तो जो वक्ता आहे त्याला शरण जाऊन, गुरुदेव मला हा विषय कळला नाही, माझं लक्ष थोडं विचलित झालं होतं, क्षमा करा आणि मला पुन्हा हा विषय थोडक्यात समजावून सांगा असं म्हणावं लागत असं. म्हणून एका प्रकारे रेकॉर्डिंग हा लाभ आहे की तोटा हे सांगणंच आता अवघड झालेलं आहे. आपण पण रेकॉर्डिंग करूनच तुम्हाला हे ऐकवलं जात आहे. नो डाऊट तुम्ही 100 वेळेला हे प्रवचन पुढे ऐकू शकणार आहात, पण हा फायदा आहे की तोटा आहे हे पुन्हा मिळणार नाही अशी स्थिती असेल तेव्हा तुम्ही किती एकाग्र असाल. आणि नाही पडलंय हो, युट्यूबवर पडलेलं आहे, नंतर ऐकू, नंतर बघू, नंतर पाहू, विचार करा. म्हणून समर्थ इथं म्हणतात की दुश्चित्त पण येतं आणि हा मनाचा स्वभाव आहे, कारण विषय कठीण आहे. डोळ्याला न दिसणारा आत्मा, परमात्मा कुठं काय दिसतं डोळ्याला? काही दिसत नाही. अंधारात ती वाट आहे, मध्ये खाच खळगे भरपूर आहेत. समर्थांनी म्हटलं मनाच्या श्लोकात, गमू पंथ आनंद या राघवाचा. अरे पण तो राघवाचा मार्ग काही साधा सोपा आहे काय? किती अवघड आहे. त्याच्यावर चालणं सोपी गोष्ट आहे? फार अवघड आहे, कारण दिसतच नाही तो मार्ग. मार्ग परी अंतरिक्ष, आत पाहण्याचा मार्ग आहे, आत जाण्याचा मार्ग आहे, सगळं अंधारच आहे, काही दिसत नाही. म्हणून खूप सावधपणे परमार्थाचा विषय ऐकावा लागतो, तेव्हा थोडं 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 कळायला लागतं. म्हणून समर्थांचे 3 शत्रू, हे 3ही शत्रू त्यांनी या समासामध्ये त्यांचं वर्णन केलं आहे. दुश्चित्तपणा म्हणजे मग असे म्हटल्याप्रमाणे व्यग्र मन, दुसरा आळस आणि तिसरी झोप. या 3 शत्रूंपासून स्वतःचं रक्षण कराल तर परमार्थामध्ये पुढे जाल, नाही तर तुम्ही पायावर धोंडा पाडून घेतला म्हणून समजा. वर्षानुवर्ष वाचत राहाल, ऐकत राहाल, प्रगती शून्य. का? या 3 गोष्टी. ऐकता ऐकता किती श्रोते असे दाखवावेत, ऐकता ऐकता डुलक्या घेतात. समोर बसून वक्ता बसलाय, पहिल्या रांगेत बसलेले आहेत आणि डोळ्याला झापड येते, सारखी झापड येते, किती असं दाखवा, गंमत आहे. म्हणून हे दुश्चित्तपण सोडून द्यावं. अर्थांतर पाहिल्या विण उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य रूपे. समर्थांचं श्रवण हे फक्त ऐकणं नाहीये, कारण इकडून तिकडे गेले वारे, या कानानं ऐकलं त्या कानानं सोडून दिलं, हे मध्ये कनेक्ट झालंच नाही. इथं काही इकडून ऐकलं इकडून सोडलं, इकडून ऐकलं इकडून सोडलं, मध्ये गेलंच नाही.
मध्ये गेल्यानंतर ते खाली येणार आहे हृदयामध्ये. हा मार्ग आहे परमार्थाचा. दोन्हीकडून आत जावं, इथं स्थिर व्हावं आणि इथून बाय ग्रॅव्हिटी ते हृदयामध्ये यावं. इथं आल्यानंतर त्याचा बोध होतो परमार्थाच्या दृष्टीनं. कारण तिथं पश्यंती वाणीचं स्थान आहे आणि पश्यंती वाणी अर्थरूप असल्यामुळं तिथं बोध होतो. भौतिक विषयांचा बोध इथं होतो, पारमार्थिक विषयांचा बोध इथं होतो. हृदयापाशी सांगितलं, पश्यंती वाणी पाशी तो बोध आहे, अर्थरूप ती वाणी. म्हणून खूप जागेपणे पाहायला पाहिजे आणि त्याचं श्रवण नुसतं करून सोडायचं नाहीये. त्याला पाषाण समर्थ म्हणतात. अर्थांतर पाहिल्याविणं, अर्थ याचा काय आहे, अर्थाच्या अंतरामध्ये तुम्हाला जायचं. अर्थांतरांचे दोन अर्थ आहेत. अर्थांतर म्हणजे काय, वेगळे वेगळे अर्थ पाहणे, एकाच ओवीचा वेगळा वेगळा अर्थ पाहणे, हा सामान्य अर्थ झाला अर्थांतर. पण समर्थांना अभिप्रेत अर्थ काय, त्या अर्थाच्या आतमध्ये उतरा, म्हणजे त्या अर्थाचा जो हेतू आहे तिथं तुम्हाला पोहोचायचं. ते जर तुम्ही पाहिलं नाही, तो जो अर्थ सांगितला त्या ओवीचा, त्या अर्थाच्या आतमध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये, गाभ्यामध्ये उतरायचं. ते जर पाहिलं नाही, नुसतंच श्रवण केलं, तर समर्थ त्याला पाषाण म्हणतात. विचार करा. आणि म्हणून दासबोधासारखे ग्रंथ लोक पारायण करतात, ते चुकीचं नाहीये, पारायण व्हावं ग्रंथाचं. पण हा ग्रंथ केवळ पारायणाचा नाही, हे लक्षात ठेवून पारायण करावं. हा ग्रंथ आणि ह्यासारखे अन्य ग्रंथ हे केवळ पारायणाचे ग्रंथ नाहीत. हे ग्रंथ सतत वाचन करून, चिंतन करून, त्याचं चिंतन करता करता, मनन करता करता निधिध्यासनापर्यंत नेऊन आत्मरूपापर्यंत नेणारे हे ग्रंथ. म्हणून अर्थाकडे लक्ष आवर्जून द्यायला हवं. त्याला पाषाण म्हटलं जो नुसतंच ऐकतो पण मनन चिंतन करत नाही. समर्थ म्हणतात मनुष्य वेशातला तो पाषाण आहे बाबांनो. समर्थ म्हणतात अरे तुम्हाला वाटेल श्रोत्यांना मी पाषाण म्हटलं, पण ऐका, पाषाण पण किती चांगला असतो, त्याच्यापेक्षा हा वाईट आहे, असं समर्थ म्हणतात. का पाषाण चांगला असतो, त्याचं एक उदाहरण फार सुंदर, काय सूक्ष्म दृष्टी समर्थांची आहे. समर्थ म्हणतात अरे वाकडा तिकडा कसाही पाषाण फोडला, घडवताना मूर्ती बनवायची आहे, घडवायचं आहे, त्याला छिन्नी हातोड्यांना ठोकलं जातं, फोडलं जातं, खपली उडवली जाते. असा फोडला आणि ठेवून दिला, बाबा आज एवढंच बास, आता उरलेलं काम उद्या करू, असं जर ठरवलं, उद्या जर तो पाषाण बघितला तर तू काल जसा फोडलेल्या स्थितीमध्ये होता त्याच स्थितीत तो सापडेल, त्याच्यात बदल दिसणार नाही. पण माणसाचं तसं नाही. काल श्रवण केलं, बुद्धीमध्ये काही विचार चांगले आले, नको ती गोष्ट, जशी त्या पाषाणाला फोडल्यानंतर नको तो भाग काढून टाकला, बरोबर आहे ना, तसं श्रवण केल्यामुळं काही दुर्विचार होते, दुर्गुण होते, ते निघून गेले श्रवण केल्यानंतर. दुसऱ्या दिवशी श्रवणाला बसायच्या वेळेला लक्षात आलं ते दुर्गुण पुन्हा येऊन चिकटलेले. म्हणजे पाषाणापेक्षा याची अवस्था वाईट आहे. का, कारण पाषाण फोडला, नको असलेला भाग काढून टाकलाय, दुसऱ्या दिवशी बघितला तर नको असलेला भाग नाहीये त्याच्यावर. माणसाचं तसं नाही. काल ऐकलं, तात्पुरते दुर्गुण निघून गेले असं वाटलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी आहेत ते दुर्गुण आलेले परत. मग पाषाण भला की माणूस भला? समर्थ म्हणतात मला तरी असं वाटतं पाषाणच भला, कारण एकदाच काम करावं लागतं त्याच्यावर. नको तो भाग काढलेला आहे, आता तो परत येणार नाही. ह्याचं तसं नाही. नको तो भाग काढला, परत आला, परत काढला, परत आला, परत काढला, परत आला, हेच चालू आहे अखंड. म्हणून समर्थ म्हणतात पाषाण ह्याच्यापेक्षा भला आहे बाबा. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला, अवगुण निघून गेला, पुन्हा जडला. या कारणे महाभला पाषाण गोटा. पाषाण गोटा आपल्यापेक्षा भला आहे असं समर्थांना म्हणावं वाटतं. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा, पाषाण आगळा जाणा कोटी गुणे. पाषाण हा कोट्यावधी पटीनं माणसापेक्षा चांगला आहे असं समर्थ म्हणतात. जर अवगुण तुमचा गेलेला पुन्हा येत असेल तर कसं ते सांगतो म्हणाले. मागच्याच समासामध्ये पृथ्वी तत्वाचं निरूपण करताना जो विषय आला तो इथं थोडक्यात घेतलाय समर्थांनी. कसा आहे का, तर माणिक मोती प्रवाळ पाची वैडूर्य वज्रनीळ गोमेद मणी परीस अमुक तमुक सोनं चांदी सूर्यकांत चंद्रकांत मोहरे असे अनेक गोष्टी आहेत.
जे पृथ्वी तत्व प्रधान आहेत त्याला पाषाण म्हणतात. ह्यांची किंमत किती आहे समाजात? अरे करोडोची किमती आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट, तीर्थामध्ये असणारे पाषाण हे पूजनीय होतात आणि ते आपण आपल्या देवघरात आणून ठेवतो. तसे दरबदेतले गोटे देवघरात आणून त्याला शिवलिंग, बाण, तांदळे हे म्हणून पूजन करतो. माणसाचं कोण पूजन करतंय? कोणी करत नाही. बर, छान छान विहिरी बांधल्या आहेत, आड बांधलेलं आहे, तिथं जे पाषाण वापरलेले आहेत त्यामुळं लोकांना मदत होती. त्या पाषाणांची वापी कूप या ठिकाणी या पाषाणांचा उपयोग होतो. आणि शेवटी सुंदर सुंदर अशा पाषाणांपासून देवाच्या हरिहरांच्या मूर्ती बनवल्या जातात. त्याला देवत्व येतं. इतकं पाषाणांचं महत्व आहे. माणसाचं तसं आहे का? त्याचा पाहता विचार पाषाणा असे नाही सार, मनुष्य ते काय पामर पाषाणा पुढे. म्हणून माणूस पाषाणापेक्षाही खालचा आहे असं म्हणायची वेळ आली आहे. म्हणून समर्थ म्हणतात की दुश्चित्तपणामुळं आपला घात करून घेऊ नका. बी फोकस्ड आणि तुमचं मन स्थिर करा श्रवण करताना, अभ्यास करताना. आणि समर्थांनी आता दुश्चित्तपणामुळं काय काय घडतं याचा एक मोठा पाढा वाचून दाखवलेला आहे. म्हणून कार्य नाश पावतं, चिंता वाढत जाते, स्मरणच राहत नाही, शत्रू विजय पावतो, शत्रू हरवतो. जो दुश्चित्त आहे, ज्याचं मन एकाग्र नाही, त्याला शत्रू पण मात करतो. आता युद्धातले शत्रू तर झालेच, आपल्या आतमध्ये असणारे षड्रिपू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सुद्धा आपल्यावर मात करतात सांगितलं. आणि जन्म मरणाचा फेरा चुकत नाही, हा दुश्चित्तपणामुळेच आहे. कुठलं साधन करावं असं वाटत नाही. जपाला बसला कंटाळा आला, वाचायला बसला कंटाळा आला, पूजा करायला बसला कंटाळा आला, तीर्थयात्रेला निघाला कंटाळा आला. याचा कंटाळा जातच नाही, त्याच्याकडून कुठलं काम धड होतच नाही. हे काय आहे? व्यग्र मनाचं लक्षण आहे. आणि म्हणून निश्चय केलेला राहत नाही. 10 वेळा निश्चय मोडतो. उद्यापासून मी हे अमुक अमुक करणार, झालं. एक दिवस केलं न केलं, संपला विषय. म्हणून हे निश्चय करता येत नाही, त्याचा विजय कधी होत नाही, त्याचा कायम क्षयच होत जातो, त्याचं स्वहित नष्ट होत जातं. दुश्चित्तपणामुळे श्रवण घडत नाही, आणि श्रवणच घडलं नाही तर विवरण काय घडणार आहे, म्हणून तेही होत नाही. आणि केलेलं निरूपण, बसलाय तो 2 तास कीर्तन ऐकायला, 2-4 तास कथा ऐकायला तिथं बसलेला आहे, पण नुसताच बसलेला आहे, काही ओ किठ्ठो त्याला काही कळलं नाही. का? त्याचं मनच थाऱ्यावर नाही. इकडं बघ तिकडं बघ, नाही तर झोपून जा, बस डोळे मिटू, अशी याची स्थिती आहे. तो बसलेला असा दिसतो, पण तिथं असून तो नसतो. का? चंचल चक्री त्याचं मन सारखं फिरत असतं, सारखं ते बाहेरच फिरत असतं, बाजारात गेल्यासारखं. म्हणून वेडे पिशाच निरंतर, अंधमुखे आणि बधिर, तैसा जाणावा संसार दुश्चित्त प्राण्याचा. म्हणून पिशाच्यासारखं त्याचं जीवन आहे, बधीर माणसासारखं, अंध माणसासारखं त्याचं जीवन होऊन जातं. सावध असोन उमजेना, श्रवण असोन ऐकेना, ज्ञान असोन कळेना, सारा सारा विचार. आहे तो जागा, पण कळत काहीच नाही. का? कारण मन तिथं नाहीच आहे, त्याला सारा सारा विचार कळणं शक्य नाही. आणि म्हणून ऐसा जो दुश्चित्त आळसी, परलोक कैसा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. आता दुश्चित्तपणातून समर्थ आळसाकडे आले, त्यांचा दुसरा शत्रू आळस. मना काही कळेनाच झालं ना की माणसाला कंटाळा येतो, कंटाळा आला की आळस. कळतच नाहीये. मग माणूस, तुम्ही 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं ऐकलं, काहीच कळेना, तुमचं मन लागेल का तिथं? नाही लागणार. दुश्चित्तपणा असल्यामुळं काही कळेना, मग आळस आलं. आळस हा पुढचा टप्पा आहे, म्हणजे अजून त्याची अवनती झाली, अजून तो खाली घसरला. मग काय झालं? आळसामुळं काय झालं बघा. आळसा हाती प्राण्याला उसंत नसे. आळशी माणसाला काही करावंसच वाटत नाही, तो सुस्त पडलेला राहतो. म्हणून
आळशी माणसाचा विचार नष्ट होतो, त्याचा आचार बुडतो, त्याला काही पाठांतर करता येत नाही, तो श्रवण करत नाही, निरूपण ऐकत नाही, परमार्थाची सगळी संभावना नष्ट होते आळशी माणसाची. तो नित्यनेम तर करूच शकत नाही. आळशी माणूस आणि नित्यनेम काय करणार हो, करूच शकत नाही. त्याचा अभ्यास नष्ट होतो आणि आळसामुळं आळस अधिक वाढत जातो, अधिक 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 आळस वाढत जातो. त्याची धारणा नष्ट होते काही एखादा विषय ग्रहण करण्याची, त्याचं धैर्य संपून जातं, तो मलिन वृत्तीचा होतो आणि त्याचा विवेक सगळा नष्ट होऊन जातो, विवेकच शिल्लक राहत नाही. आणि मग हा आळस वाढता वाढता अधिक भयानक रूप घेतो, त्याला म्हणतात निद्रा. तुम्ही म्हणाल निद्रेला भयानक का म्हणता? रोज घेतो, ज्या वेळेला घ्यायला हवी त्या वेळेला निद्रा आली, घेतली तर ती गुणकारी आहे, हितकारी आहे आणि आवश्यक आहे. पण कामाच्या वेळेला झोप यायला लागली तर काय कराल? डुलक्या घ्यायला लागाल तर काय कराल? म्हणून आळशी माणसाची निद्रा फार मोठी असते, ती वाढत जाते. निद्रा वाढली, आळसानं माणूस अत्यंत वासनामय होतो, त्याची बुद्धीच काम करायचं बंद करते आणि निश्चय नष्ट होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये जर चित्त एकाग्र करण्याचं सामर्थ्य संपलं तर त्याच्या पाठोपाठ आळस येणार आणि आळसाच्या पाठोपाठ झोपाळूपणा येणार. हे ठरलेलं आहे, त्याला पर्याय नाही. म्हणून समर्थ सांगतात, दुश्चित्त पण असवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नाश आयुष्याचा. या तीन गोष्टी झाल्या की जीवन नष्ट झालं. निद्रा, आळस, दुश्चित्तपण हेच मूर्खाचे लक्षण. यालाच मूर्ख असं म्हणतात. येणेकरिता निरूपण उमजेची ना, आणि त्याला निरूपण समजेना असं होतं. आणि ही तीनही लक्षणं आली की विवेक गेला आणि अज्ञान निर्माण झालं आणि सुख नष्ट झालं. भूक लागली, भरपूर जेवला, जेवल्यानंतर आळस आला, आळस आला की हा झोपला, झोपून उठला ते मनच कुठं लागेना, दुश्चित्तपणा आला. आणि त्यामुळं निजोन उठताच दुश्चित, कदा नाही सावचित्त, तेथे कैचे आत्महित निरूपणी. म्हणून अशा माणसाला कधीही निरूपणातून आत्महित प्राप्त होणार नाही. ज्याप्रमाणे माकडाच्या हातामध्ये एखादं रत्न द्यावं किंवा पिशाच्याच्या हातामध्ये भरपूर संपत्ती द्यावी, तशी दुश्चित्त व्यक्तीच्या समोर धर्म आणि अध्यात्म सांगणं आहे. त्या माकडाला त्या रत्नाचं काही किंमत नाही, पिशाच्याला त्या संपत्तीची काही किंमत नाही. तसं ह्या मन एकाग्र नसणाऱ्या माणसाच्या समोर धर्म अध्यात्माची चर्चा तशीच व्यर्थ निघून जाते. असा असो हे उपपत्ती, आशंकेची कोण गती, किता दिवसा होते मुक्ती सज्जनाचे नियोगे. म्हणून आता आपण तत्वविचार मूळ शंकेकडे येऊया की किती दिवसात तो मुक्त होतो बघा. ऐका याचे प्रत्युत्तर, कथेसी व्हावे निरोत्तर, संत संघाचा विचार ऐसा असे. सत्संग कसा आहे तो लक्षपूर्वक ऐका. लोहो परिसासी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरते संगम झाला तत्क्षणी, सावध साक्षपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष, इतरांस ते अलक्ष लक्षिले नवचे. समर्थांनी सांगितलं सत्संगातून किती वेळात मुक्ती होते. मूळ विचार पुन्हा समर्थांनी मांडला. लोह आणि परिस यांचा संसर्ग झाल्यानंतर किती वेळामध्ये? परिसाच्या स्पर्शानंतर सोनं बनतं, त्याच क्षणी बनतं. पाण्याचा थेंब, नदीतल्या पाण्याचा थेंब समुद्रात मिळाला, किती वेळानंतर त्याचा समुद्र बनतो? किती वेळानंतर? काय त्या क्षणी बनतो, बरोबर आहे. गंगा आणि दुसरी कुठली तरी नदी, समजा यमुना, अन्य नद्या, तमसा नदी आहे, इतरही अनेक नद्या आहेत की ज्या गंगेला मिळतात. किती क्षणानंतर ती नदी गंगा नदी बनते? ज्या क्षणी गंगेशी तिचा संगम होतो त्या क्षणी बनते. हे जसं आहे अगदी तसंच जर श्रोता सावध असेल म्हणजे त्याच्या सर्व चित्तवृत्ती श्रवणामध्ये असतील, साक्षेपी असेल, श्रवण करता करता तो मननापर्यंत पोहोचला असेल, साक्षेपी असेल आणि दक्ष असेल म्हणजे आता तो ते श्रवण पूर्ण होता क्षणी मनन झाल्यामुळं आता तो अनुसंधानापर्यंत पोहोचला असेल.
असा जो सर्वदक्ष असेल, त्याचं लक्ष आत्म्याकडे असेल, दक्ष म्हणजे काय, लक्ष त्या विषयाकडे आत्म्याकडे आहे, असा जर असेल तर त्याला तत्काळ मोक्ष मिळतो. त्याला वेळ लागत नाही, तत्काळ त्याला मोक्ष मिळतो. पण इतरांना हा विचार अगदीच अतिशयोक्तीपूर्ण वाटतो. हे असं शक्य नाहीये असं त्यांना वाटतं. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे काळ वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. जो अनन्य आहे, जो प्रज्ञावान आहे, ज्याची प्रज्ञा जागृत झालेली आहे. एक असते ती सामान्य बुद्धी असते. त्या सामान्य बुद्धीचं रूपांतर नंतर धी मध्ये होतं. धी म्हणजे जागृत झालेली बुद्धी. धियो यो न प्रचोदया, ते धी या स्थितीला ती जाते. त्या धी पासून पुढं त्याची प्रगती, त्या बुद्धीची प्रगती धी पासून अधिक प्रगल्भ अशा प्रज्ञेपर्यंत होते. त्याला प्रज्ञा असं म्हणतात. आणि तीच प्रज्ञा पुढे जेव्हा आत्म्यापर्यंत घेऊन जाते तेव्हा तिला ऋतंभरा असं म्हणतात. अशा स्थितीला जेव्हा हा शिष्य जातो, त्याच्यात अनन्यता म्हणजे सद्गुरू बद्दल वक्ता, वक्ता याचा अर्थच सद्गुरू, या वक्त्याबद्दल म्हणजे सद्गुरू बद्दल अनन्य भाव जागृत होतो. तो पूर्ण शरण जातो. त्याच्यावर सद्गुरू कृपा करतात आणि तत्काळ त्याला मोक्ष प्रदान करतात. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास नलगे एकक्षण अनन्य भावार्थे विण प्रज्ञा कोटी. आणि अनन्यता नसेल तर त्याला प्राज्ञ म्हणता येणार नाही, तो प्रज्ञावान म्हणता येणार नाही. कारण वक्ता हा पूर्ण श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहे हे त्याच्या लक्षात आल्यामुळे त्याच्यामध्ये ती अनन्यता जागृत होते. ती अनन्यता आली नाही तर तो खूप हुशार असेल, पण तो प्राज्ञ म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा प्रकट झालेला अजून झालेला नाहीये. कारण सद्गुरूला शरण गेल्याखेरीज मी तुझा आहे, तू मला याच मुक्त करायचं तर कर, असा भाव जागृत झाल्याखेरीज त्याला खऱ्या अर्थानं सच्छिष्यत्व येत नाही आणि त्यामुळं तो मोक्षाचा अधिकारी होत नाही. प्रज्ञेविण अर्थ न कळे, विश्वासे विण वस्तू ना कळे, प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. प्रज्ञा जागृत झाल्यामुळं बोध होतो, अनन्यतेमुळं विश्वास जागृत होतो की हेच ते चरण आहेत ज्यांना मी शरण जायचं आहे. आणि या दोघांच्या जोडीनं, प्रज्ञा आणि विश्वास, या दोघांच्या मदतीनं अहंकार गळून जातो, अहंकाराचा छेद होतो. आपल्या आतमध्ये दोन दाम्पत्य आहेत, अहंकार आणि वासना. या दोघांचा विनाश करायचा असेल तर आपल्याकडे एक दाम्पत्य अजून असायला हवं, प्रज्ञा आणि विश्वास. प्रज्ञा आणि विश्वास हे दाम्पत्य अहंकार आणि वासना या दाम्पत्याचा विनाश करतात. आणि अहंकार आणि वासना हेच तुम्हाला मोक्षापासून अडवून ठेवतात. आणि म्हणून या अहंकार आणि वासनारूपी दाम्पत्याचा नाश करण्यासाठी विश्वास आणि प्रज्ञारूपी दाम्पत्य तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि हे ज्याच्याकडे येतं त्याला तत्काळ मोक्ष प्राप्त होतो असं समर्थांनी सांगितलं. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू, वस्तू याचा अर्थ सद्वस्तू, सद्वस्तू याचा अर्थ ब्रह्म. वस्तू प्राप्ती सत्संगे सद्गती विलंबची नाही. पहिल्या सत्संगातच मुक्त झाला, पहिल्या सत्संगातच हा मुक्त झाला. परीक्षित आणि शुकमुनी हे उदाहरण आपल्याला माहित आहे. सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करण्याची लगे. त्याला इतर साधना करण्याची गरजच नाही. तपस्या करतो, इतका जप करतो, इतकी पूजा करतो, इतकी अनुष्ठान करतो, पाप नष्ट करण्यासाठी अमुक करतो तमुक करतो, हे काही करायची त्याला गरज नाही. सद्गुरूंच्या समोर बसला, सद्गुरूंनी उपदेश केला, मुक्त झाला, विषय संपला, एका क्षणात मुक्त झाला. पण पूर्वतयारी खूप पाहिजे, त्याची पूर्वतयारी खूपच पाहिजे, तेव्हा ते शक्य आहे. म्हणून मी सुरुवातीलाच, या प्रवचनाच्या सुरुवातीलाच म्हटलं, करोडो करोडो करोडोंमध्ये एखादा असतो की त्याच्याकडे हे गुण असतात आणि तो मुक्त होतो. तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांचं काय होतं हे समर्थांनी पुढे सांगितलं. समर्थ म्हणतात, असं जर नसेल तर इतर भाविक साबडे तुमच्या आमच्यासारखे तयासही साधने मोक्ष घडे जोडे, त्यांनाही साधना केल्यानंतर मोक्ष मिळणार आहे. साधू संगे तत्काळ पुढे विवेक दृष्टी आणि सत्संग जर खऱ्या संतांना शरण गेलो तर मात्र विवेक दृष्टी उडते, म्हणजे आकाशात उड्डाण करते जणू किंवा उघडी होते, विवेक जागृती होते. आणि त्यामुळे सुद्धा
योग्य साधना करून तोही कालांतरानं मुक्त होतो. म्हणून इथं जो अधिकारी साधक आहे, सच्शिष्य आहे, तो विहंगम मार्गानं उड्डाण करून हनुमंतरायांसारखा उड्डाण करतो आणि त्या ब्रह्मापर्यंत पोहोचतो. जसे मारुतीरायांनी उड्डाण केलं आणि सूर्यापर्यंत पोहोचले एका उड्डाणातच, तसं एका श्रवणरूपी उड्डाणातच तो परब्रह्मरूपी सूर्यापर्यंत जाऊन पोहोचतो. हा अधिकारी साधक आहे. तुमच्या आमच्यासारख्या साधकांना सुद्धा सत्संगानं हळूहळू हळू शनैशनैही त्यांची सुद्धा प्रगती होत जाते, दुर्गुण निघून जातात आणि सद्गुणांची प्राप्ती होते, विवेक जागा होतो. एकदा विवेक जागा झाला की आपलं काम झालं. तो खडपडून जागा व्हायला पाहिजे. वन्नी तो चेतवावा रे चेतविताची चेतितो, विवेक जाणीजे तैसा वाढविताची वाढतो, हे व्हायला पाहिजे. आणि मग परी ते साधन मोडू नये. अरे बाळांनो, हे साधन मोडू नका तुम्ही. साधन करता लगेच थोडं काही अनुभव आला वाटायला लागतं वा वा वा, आय प्रोग्रेस अ लॉट, फार पुढे आलो, लगेच शिथिलता येते, साधन मोडतं, गडबड होते. साधन मोडायचं नाही, साधन मोडू नये. निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोय सर्वत्रांसी. म्हणून जितकी साधना वाढेल तितका सत्संग वाढला पाहिजे, श्रवण वाढलं पाहिजे, किंवा ग्रंथाचं अध्ययन, सद्ग्रंथाचं, दासबोधासारख्या ग्रंथाचं अध्ययन वाढलं पाहिजे. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. मग शिष्यांनी म्हटलं, गुरुदेव हे खूप छान आम्हाला कळलं, तुम्ही फार छान आम्हाला सांगितलं. आता हा जो मोक्ष 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 म्हणतात तो आहे तरी काय, हे तरी आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला बरं वाटेल. समर्थ म्हणतात, ठीक आहे बाबा, ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोललेले असे सगळं श्रुती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. मी आता पुढच्या समासामध्ये तुम्हाला हे सगळं सांगतो. आणि असं म्हणून अवगुण त्याग समर्थांनी थोडं श्रोत्यांना म्हटलं, बाबांनो तुम्हाला राग आलाय का, एवढं कठोर बोललो, पाषाण वगैरे बोललो, नव्हे नव्हे पाषाणापेक्षाही मनुष्य खाली आहे असं म्हटलं, याचा राग नाही ना आला तुम्हाला. समर्थ म्हणतात, अवगुण त्यागाव या कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे. कधी कधी कठोर बोलावं लागतं. अवगुण त्यागायचं असेल, इतकं सांगतो तरी तुमचं कसं काय रे सुधारणा होत नाही, म्हणून कधी कधी गुरूंना कठोर बोलावं लागतं. म्हणून तुम्हाला राग नाही ना आला, श्रोती कोप न धरणे ऐसी या वचनाचा. जे काही मी बोललो ते भल्यासाठी बोललो, त्याचा राग धरू नका आणि मुख्य विषय हृदयामध्ये धारण करा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दुश्चित्त निरूपण नाम समास षष्ठ. अशा प्रकारे हा दुश्चित्त निरूपणाचा फार सुंदर गोड असा समास समर्थांनी इथं पूर्ण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.